नमस्कार मंडळी. कॉमेडीचे जहागीरदार या पदासाठी सुरू असलेल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीची चुरस अनुभवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास. कॉमेडीचे जहागीरदार पर्व तिसरे. मंडळी, गेले कित्येक आठवडे इथं विनोदाचे डाव रंगवणाऱ्या हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या गावकऱ्यांमध्ये आज रंगणार आहे उपांत्य सामना आणि पुढच्याच आठवड्यात रंगणार आहे अंतिम फेरी, ज्या ठरणार आहेत ह्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार. यासाठी मी तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्या इनामदारांना खूप शुभेच्छा देते. मंडळी, या हरहुन्नरी कलाकारांमधून विजेता निवडण्याचं मुश्किल काम अत्यंत मिश्किलपणे हसत हसत पार पाडणाऱ्या सरपंचांचं देखील स्वागत करूया. आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबलाटले, विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. मंडळी, आज आहे उपांत्य फेरी. चला तर बघूया कोणती जोडी आज बाजी मारतीये आणि कोण पटकावतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. चला तर सुरू करूया आजचा हास्याचा कलगीतुरा. मंडळी, हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वापासून विनोदवीरांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि विनोदाचा आदर्श वस्तुपाठ ठरलेल्या इनामदारांची जोडी आता तुमच्या समोर येते. अर्थात आपल्या गोल गरगरीत शरीरातून, चेहऱ्यातून, डोळ्यातून विनोद निर्मिती करणारा हास्य जत्रेतील विनोदाचा हुकमी एक्का प्रसाद खांडेकर आणि विनोदाचा कोणताही अवघड गड सहज उतरणारी हिरकणी नम्रता संभेराव. दोघांचाही जोरदार स्वागत करूया. अरे वरात आली, अरे वरात आली, आली ना वरात. आई, हे काय कपडे घातलेस? किती कपडे बदलतेस तू? अरे वेड्या, आपली थीम ना आमची मुलगी आझम. मुलगी आझम नाही का, मुगले आझम असेल ते. माझ्या मुलाचं लग्न आहे ना, मग मुलगी आझमच. ये ओवाळते ये. हळूहळू नाकातले केस जाशील, किती जवळ आणतेस? हे खरे आहेत की नाकात पण पॅच? ए असं नाही, असं नाही. हा हा, आधी नाव घ्यायचं. नाव नाव ए मुली, नाव घे ना. ईश. ईश पिश्य नंतर आधी पश्याचं नाव घे बरं. नाव घे. अरे राहू दे, अरे राहू दे, नवीन आहे या घरात, लाजली असेल ती. प्रसाद, तू आधी नाव घे. चल मी घेऊ. घे. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौगले दरवाजाचा आवाज काढतात. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौगले दरवाजाचा आवाज काढतात. नम्रताचं नाव घेतो मी, प्रसाद खांडेकर. सुनबाई, आता तू नाव घे. झाड झुमराचं फुल उमराचं, दूध गाईचं फुल जाईचं, लेक कोणाची आई वडिलांची, सून कोणाची सासू सासऱ्यांची, राणी कोणाची भ्रताराची. भ्रतार भ्रतार म्हटलं नाही, कधी रुसावा घेतला नाही. रुसावा घेऊ कशासाठी, नेसायला दिली पिवळी धाटी. पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला खांडेकरांच्या घरा. खांडेकर म्हणतात, नाव घे भाई हळदी. अहो तुम्ही बसले का? नाव आहे बराच वेळ लागणार आहे. सॉरी, मला वाटलं अजून. रुखवत गेला खांडेकरांच्या घरा. खांडेकर म्हणतात, नाव घे बाई. नाव काय फुकाचं, हळदी कुकवाचं. हळदी कुकवानं भरलं ताट. समितरावांचं नाव घेते, समया लावते 360. काय झालं सुनबाई? थोडं चुकलं असं नाही वाटत आहे? काय? शेवटी काहीतरी चुकलं ना? नाही, समितरावांचं नाव घेते, समय लावते 360. अहो अहो मी घेतलेलं नाव आवडलं नाही का त्यांना की की तुमच्या
तुमच्या घरी अशी पद्धत आहे नाव घेतल्यानंतर असं सगळे निघून जातात वगैरे, असं का झालं? समित कोण? काय? समित रावाचं नाव घेते 360 समय लावून. समित कोण? समित बोलले का मी? म्हणजे हो समित बोललीस तू. अच्छा, म्हणजे तुम्हाला कळलं तर? कळलं तर म्हणजे? कळलं तर म्हणजे काय? नाही नाही, कोणी नाहीये समित, असं कोणी नाही. समित कोण? कोणीच नाही. मला कळलं पाहिजे समित कोण. कोणीच नाहीये समित. मी असं चुकून बोलले असं मी. जाऊ दे ना, सोडा ना तुम्ही. समित कोण? कोणीच नाहीये सांगितलं ना, तुमची शपथ. खरं सांग, काय? कोण नाहीये ना समित? घे समितची शपथ घे. कशाला कोणाला उगीच मारायचं? म्हणजे मग समितची ना माझी घेतली ते चालेल तुला? कशाला मारायला कोणाचं उगाच नाव घ्यायचं मध्येच लोकांचं, असं मला म्हणायचं होतं. खरंच कोणी खरं नाही. सांग, नाहीये ना कोणी समित? खरंच नाही हो कोणी समित. नक्की? नक्की. खूप विश्वास ठेवला. लोकांचा विश्वास उडेल अरेंज मॅरेज वरचा. मला वाटलं काय वाटलं तुम्हाला? नाही तू नाव घेत नाही, काय वाटलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय? नाही डाऊट नाही. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? अगं नाही मला नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? समित नावाचा माझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे. नाही, आमचं अफेअर आहे. आम्ही लग्नाआधी खूप फिरलो, सगळं मजा वगैरे. असं म्हणायचं? नाही ना अगदी नाही, असंच म्हणायचं तुम्हाला की आम्ही ग्रीन पार्क मध्ये रोज संध्याकाळी 5:30 वाजता भेटायचो. आम्ही त्या 18.5 रुपयाच्या स्ट्रॉबेरी कोणातनं दोघंही एकाच कोणातनं आईस्क्रीम खायचो, असं म्हणायचंय ना? एकदा शेंगदाणावाल्यासोबत आमच्या दोघांचं भांडण झालं होतं, तेव्हा पोलीस आले होते आणि त्यांना 100 रुपये देऊन समितने कटवलं होतं. हेच म्हणायचं ना तुम्हाला? हेच म्हणायचं ना तुम्हाला? काय? अगं तू जवळजवळ घडलेलं डिटेलिंग मध्ये सांगतेस. तुमच्या डोक्यात आलं असेल ना हे सगळं? मी नाही असलं विचार करत. मी फक्त सकाळी घरातून निघताना डेअरीवर जाताना आज किती लिटर दूध घ्यायचं एवढाच विचार करतो. बाकी मी नाही एवढा विचार करत. मला नका सांगू. सगळे पुरुष, तुम्ही सगळे पुरुष मेले सारखे. एक मिनिट, सगळे पुरुष म्हणजे अजून कोण पुरुष आहे? इथे एकटाच आहे मी. कुठले सगळे पुरुष? सगळे काय म्हणतात असं, सगळे असं म्हणतात असतं ते, असं असतं तसं ते. तुम्ही अशी ही आता अशी परिस्थिती आहे लग्नात. पुढे आपण कसा संसार करणार आहोत? आता लग्न घरात आले. तसं नाही ग, मला फक्त असं वाटलं. आय एम सॉरी. बस मला नाही बोलायचंय तुमच्या. सॉरी, मी चुकून डाऊट घेतला. मी सगळं सोडून आले हो तुमच्याकडे. सॉरी सॉरी माझ्यावर पहिलेच मला एक काम कर, मला मार बस मार मला मार. नाही सॉरी पण मग तुम्ही माझा संशय घेतला. नाही बोलायचं. नाही सॉरी. मी हे बघ, मी असं संशय घ्यायचा नव्हता बाबा. मी सॉरी बोलतो ना तुला बस. अरे बाप रे, आज एका व्यक्तीने बापले नवऱ्याकडनं पहिल्याच रात्री सॉरी म्हणून घेतलं. बापरे, गंमतच आहे बाबा. बापरे, गंमतच आहे. प्लीज परत असं नका करू मी प्लीज. नाही, खरंच परत कधी डाऊट नाही घेणार मी. खरंच नाही डाऊट नाही. तुम्ही आता ऐकलं ना गंमतच. हे जे आता गंमतच, हे जे बालनाट्य केलं ना, हे परत नका करू. खूप वाईट दिसतंय. नाही चांगलं दिसत आहे. एवढा एक धिप्पाड शरीराचा माणूस अच्छा करून बोलतो, हे नाही छान दिसत आहे. नाही नका करू परत. नाही करणार. सॉरी ना बाबू, सॉरी. हे उगाच बाकीचे सगळे असतात ना म्हणून. नाही सॉरी खरंच सॉरी. परत नाही होणार. सॉरी बस. फ्रेश होऊ दे. थांब ना. काय करताय? थांब ना. अहो आई वगैरे सगळे आज नाही सोडणार. आज हनीमून आहे. पण आज नाही सोडणार. पाहुणेच सगळे घरात. मला नाही असू दे, कोणी मला नाही फरक पडत. अहो पण हे बघ, हक्काची बायको आहे. आयुष्यभर आहे मी. नाही ना, मी नाही सोडणार तुला. अहो कोणीतरी हेल्प. नाही म्हटलं ना, मी नाही सोडणार. सोड ना. अगं थांब ना, काय होत ना. सोड ना सम्या, सोड ना. हे बघ, नख लागलं मला तुझं. हे बघ रक्त आलं. गो दुखला हात. काय घातलेस तू हातात? सम्या, काय बोलली ना म्या? तू आता बोलली सोडणं. सम्या बोलले मी. तू बोललीस आता चुकून. नाही असं चुकून सारखं चुकून नाही होत.
म्हणजे सम्या कोणतरी आहे नाहीये सम्या. हे लग्न आधीच चुकून आहे. नाही नाही, नाही. कोण हा सम्या? नाही हा सम्या म्हणजे समित ना? नाही सम्या म्हणजे हा वेगळा? नाही हो. मग थांबा नाही ना, मला कळलं पाहिजे. थांबा, मी तुम्हाला आता काय ना ते सगळं खरं खरं सांगूनच टाकते. म्हणजे आहे? नाही, ऐका तर खरं तुम्ही, मग ठरवा हो. सांग सांग. मी लग्नाआधी लहानपणापासून मी ठरवलं होतं की होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीत ठेवायचं. म्हणून मी मगाशी बोलून गेले तर मला वाटलं समीत नावाचं माझं बोल. डाऊट घेते यार तू, पहिलंच राहते. म्हणजे बघ कसं आहे, म्हटलं तर हे पटण्यासारखं आहे, म्हटलं तर पटण्यासारखं नाही आहे. विश्वास ठेवा ना माझ्यावर. नाही. का तुम्ही असं वागताय हो मम्मी? का असं वागताय मला सांग, तुम्ही? खरंच नाहीये ना असा कोणी? नाहीये कोणी. का असं वागतोय मी असं नाहीये. संशय कर. मी खूप ब्रॉड माइंडेड आहे. मी शरीराने पण ब्रॉड आहे, माइंडने पण ब्रॉड आहे. काय बायको काय करते तुम्ही? शांत शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. नाही असं संशय. शांत शांत झालं. शांत हो. सगळं मिटला तणाव? हो, सगळा मिटला तणाव. सगळा मिटला तणाव. सगळा मी मिटला तणाव. समित, तू इथे पण समित बोललीस. एवढं लांबचं जुळवताय तुम्ही? नाही नाही नाही, केवढं लांबचं आहे हे तू मुद्दाम हे आला तुझ्या तोंडात. नाही आलं असं. असं वाक्यच नाहीये सगळा मिटला तणाव. असं कोण बोलतच नाही. मिटला का बाबा सगळा तणाव मिटला असं जनरली बोलतो. सगळा मिटला तणाव. शांततेत हे तू हे कोणतरी आहे असं नाही हो. सारखं सारखं नाव घेतेस तसं. विश्वास ठेवा माझ्यावर. मला म्हणायचं होतं सगळं मिटलं का तणाव? झालं का समेट? परत बोलतोय तू समीर. परत बोललीस समेट समेट असं म्हणजे झालं का? हा समित कोणतरी आहे. काकांना फोन लाव तुझ्या. तुझ्या काकांनीच लग्न जुळवलं ना. आमची नमा बाबा अशी, आमची नमा बाबा तशी, आमची नमा पायाच्या नखाकडे बघते, खाली मुंडी पातळ धुंडी. मी काकांना आता काकांना फोन करायचा. ओढू नकोस चूक तुझी, ओढू नकोस माझ्यावर तू. हसू नको, माझं डोकं फिरतंय. तू हसू नको, मी आधीच सांगतो माझं डोकं फिरतंय. हा निर्लज्जपणा आहे. तू हे गंमत केली. सांगते. अहो माझी ना प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे. खरं खरं सांगते आता, माझी प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे. तिने तिच्या लग्नामध्ये काही उखाणे घेतले होते, तर तिने मला लिहून दिले होते. मला माहित नाहीत ना उखाणे वगैरे, तर तिने लिहून दिले होते आणि तिने तिच्या नवऱ्याचं नाव ऍड केलं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव समित आहे. ते ओघाओघात मी पाठ करून टाकलं आणि म्हणून ओघाओघात मी ते गृहप्रवेशाच्या वेळी ते तोंडात आलं समित माझ्या. मी आणि नेमकी तुमची ना स्वस्तता बघितली मी. म्हणलं तुमची थोडीशी गंमत करूया म्हणून केलं. मम्मी, अरे देवा. म्हणजे बघ कसं म्हटलं तर पटण्यासारखं आहे, म्हटलं तर पटण्यासारखं नाहीये. आता एक मिनिट. तिने मला व्हॉट्सअप केले होते उखाणे, मी तुम्हाला दाखवते. हा हे बघा, वाचा. समित रावांचं नाव घेते. बघितलं? कसं तुम्ही इतकं समितच नाव आहे. आता बसला विश्वास. सोना रे लिहिलं इथं समित.
सॉरी बापरे. मी जरा प्राजक्ताला फोन करून जरा हे करतो जरा. कशाला? असंच काय आपल्यातली गंमत झाली जरा सांगूया ना तिला. पण आता कशाला काय? असं नाही का काय जरा एकदा बघूया तर. हॅलो प्राजक्ता. हॅलो. हाय प्राजक्ताचं. हॅलो. हा कोण बोलतोय? मी अगं प्रसाद बोलतोय, तुझ्या मैत्रिणीचा हसबंड. आज लग्नात आला नम्रताचा हा husband. हा भाऊजी. हा बोला. कसं काय फोन केलात? अहो नाही एक गंमत झाली. हा, बोला. तू काय लिहून पाठवलं होतं ना मला तू? उखाणे दिले होते. अच्छा म्हणजे तूच पाठवलेलंस ना. हो, हो. काय गंमत काय झाली पण? नाही ना गंमत म्हणजे काय झालं माहितीये ते हे तू आज नवरा आला ना तुझा आज लग्नाला तू हो, ओळख हो, करून आले. नाव विसरलो का काय होतं नवऱ्याचं? समित देखणे. अच्छा समितच होतं काय? हा नाही. काय? हॅलो हॅलो. झालं का समाधान? क्रॉस चेक करून झालं तुमचं? झालं? नाही ना नाही म्हणजे माझं तसं म्हणणं नाहीये काहीच त्याच्यावर. करा तुम्ही. फक्त मला इतकंच म्हणायचं की आता हे जे संशयाचं भूत डोक्यावर आलं होतं ना तुमच्या, आत्ताच गाडून टाका. नाही कसं आहे पुढे प्रॉब्लेम होतील म्हणून. ठीक आहे. सॉरी. हे आपल्या संसारातलं पहिलं आणि शेवटचं भांडण. हे भूत तुला आजूबाजूला पण दिसणार नाही. बर ठीक आहे. सॉरी. इट्स ओके. चला जा फ्रेश व्हा. थांब ना काय एवढं काय फ्रेश. थांब ना 2 मिनिटं. आता काही होत नाही जरा 2 मिनिटं थांब. पाहुणे आहेत. जा. काय अगं ऐक तर जा, अगं fresh ऐक व्हा. तर. पण ना काय माणूस आहे. नाही पण चांगलं आहे. नात्यात पॉझिटिव्हनेस पाहिजे. गंमत आहे वेगळीच. वा. ही प्राजक्ताला सांगते नाही तर चोंबडेपणा करत फिरेल. सगळ्यांना सांगत बसेल ना माझ्या नवऱ्याचा पहिलाच रात्री फोन आला. अगं मिनल टॉवेल बाहेरच झालं जरा देते का मिनल? देते. मिनल असं ऐकलं मी. मिनल पशा बाहेर येतोस का? कोण आहे ही मिनल? बाहेर या. मी नल चालू करून बघत होतो पाणी येतंय की नाही. बाहेर या मी नाही येणार. प्रसाद. मला भीती वाटतं. मी नाही येणार. मला ऐकायचं ही मिनल कोण आहे? मी नाही कोण नाही आहे, मिनल. मी प्रसाद खरं बाहेर सांगतो. या. अगं मी खरं प्रसाद सांगतो. बाहेर या. अगं भिंत सरकवली मी कोण नाही. मला माफ कर. खरं मी पाया पडतो तुझ्या. चालले कोण मी. नाही मिनल. अगं ऐक नाही कोण नाही मिनल. अगं, ऐक ना. क्या बात. तुमच्या जबरदस्त ऍक्शन रिॲक्शनला सलाम. क्या बात. सुपर हिट. विचारूया आपल्या सरपंचांना की त्यांना हा संशय कल्लोळ कसा वाटलाय. अलकाताई. मी तुम्हा दोघांसाठी एक उखाणा लिहिलाय. तो वाचून दाखवत्या. मी लिहिलाय. डोंगरात डोंगर 7 डोंगर, डोंगरावर आहे कॉलेज. कॉलेजात भेटला हरी, त्याच्या प्रेमास पडले भरी. भरीत भर शेजारी, त्याची चालायची शिरजोरी. शेजाऱ्यांनी घातली गळ, म्हणून बघितलं स्थळ. कापणीच्या हंगामात ठेवलंय लग्न. लग्नात म्हटली लावणी. सचिनरावांची शपथ घेऊन प्रसादरावांचं नाव घेते. समीर चौगुल्यांची मेहुणी. क्या बात आहे. नमा प्रसाद, तुम्ही एवढे गुटगुटीत गोबरे एवढे छान दिसत होतात आणि बारीक बारीक एक्सप्रेशन एवढी अप्रतिम दिलीत ना. फारच सुंदर आहे. म्हणजे तुझं ते बघणं, नमाचं ते सगळं करून दाखवणं आणि रागवणं, रुसणं, इमोशन्स अप्रतिम. मजा आली. खूपच मजा आली. मकरंद दादा. लय भारी. म्हणजे टमाट्याच्या झाडाला भरताचं वांग आणि भरल्या मांडवात शिमग्याची सोंग अशी ती अवस्था. पण आता हा संशय आत्मा कुठल्याही नात्यामध्ये शिरला तरी त्या नात्याचं वाटोळच करतो ही गोष्ट खरी. बाकी तुमच्या दोघांचं सादरीकरण क्या बात आहे. लय भारी.
थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येते हास्य जत्रेत आजवर सर्वाधिक मानाचे फेटे मिळवलेली जोडी, अर्थात पुण्याजवळच्या कात्रजची गुणी, हुशार, सहज, सुंदर, विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि मुंबई जवळच्या डोंबिवलीचा हँडसम, निरागस, गोंडस तेजस राऊत. एक्सक्यूज मी. येस येस, या प्लीज या. बसा बसा. थँक्यू. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? नमस्कार, माझं नाव तेजस राऊत आहे. अरे बापरे. बरं ठीक आहे, मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्या, तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे तुम्हीच म्हणालात ना तुम्ही तेजस राऊत आहात. हा, मग तेजस राऊत असणार काय आजार आहे? हो, मग त्याची लक्षणंही दिसत आहेत तुमच्यात. उगाच आठ्या आणून बोलणं, असं अडखळत बोलणं, असं चांगलं पर्सनॅलिटी असताना सुद्धा असं पोक काढून उभं राहणं, आणि याचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. म्हणजे तुमच्यामुळे उगाच एका चांगल्या अभिनेत्रीचं करिअर संपुष्टात येणं. हे आता पर्सनल होतं. हे बघा, हा स्किटचा विषय नाहीच आहे आणि माझा प्रॉब्लेम खूप वेगळा आहे मॅडम. ओके ओके, म्हणजे रमेश प्रथमेशची वाजणारी स्किट तो प्रॉब्लेम आहे तुमचा. हा, आता काय, पण त्याचा इथे काय संबंध मॅडम? ओके ओके. हे बघा मॅडम, मी खूप आशा ठेवून आलोय तुमच्याकडे. मला माझ्या एका मैत्रिणीने तुमचा नंबर दिला. ती म्हणाली की तुम्ही ह्या शहरातल्या सगळ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट आहात. ओके मॅडम, प्लीज माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या मॅडम, प्लीज. बोला बोला बोला, प्रॉब्लेम बोला. मॅडम, ऍक्च्युली ना काही दिवसांपासून ना मला खूप टेन्शन येते मॅडम. सारखं असं एकटं एकटं वाटतं, कामात लक्ष लागत नाही, डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय मॅडम. आणि हे सगळं असं कधीपासून होतंय? एक 3-4 आठवडे झाले असतील. ओके. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे कोणी फार लक्षच देत नाही? हो, वाटतं मॅडम. हो. मी मरतो, पण माझं कौतुकच होत नाही असं वाटतं तुम्हाला? वाटतं मॅडम. हो, वाटतं. मीही तेवढेच कष्ट करतो, पण माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही असं वाटतं. एक्झॅक्टली हेच वाटतं मॅडम. असं खूप कमी वेळा होतं ना की आपला प्रॉब्लेम आणि स्किट मधला प्रॉब्लेम हा सेमच असतो. काय काय बोलतो? काय नाही. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलाय. एक काम करा, तुम्ही बसून घ्या प्लीज आधी. तर कसं असतं, मानसोपचारामध्ये ना उपचाराची पहिली पायरी असते की पेशंटनं मान्य करणं आणि समजून घेणं की त्याला काय झालंय. ओके. आणि तुम्हाला कुठला आजार नाही झालेला, तुम्ही एकदम बरे आहात. तुम्हाला जे झालंय ते फक्त एक मानसिक अवस्था आहे. ओके, तुम्ही आजारी नाही आहात. हा, कळते? ठीक आहे, पण म्हणजे काय झालंय मला सांगते. मी तुला तेजस म्हणू शकते? ऑफकोर्स प्रिया. नाही, तुम्ही डॉक्टरच म्हणा, तेवढं मेंटेन करू आपण. सॉरी डॉक्टर, कंटिन्यू. सो तेजस, या. मी जे सांगतेय ते शांतपणे ऐक. हो डॉक्टर. मन वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिरी येती पिकावर. वाह, काय मनाचं कौतुक केलं, काय वर्णन केलंय बहिणाबाईंनी. वाह. तर एक सिगमंड फ्रॉइड नावाचा एक मनोविश्लेषक होता. त्याने काय सांगितलं, मन जे असतं ते बर्फाच्या तुकड्यासारखं असतं. म्हणजे ते जितकं दिसतं त्यापेक्षा तिप्पट ते पाण्याखाली असतं. मॅडम, आई शपथ मला काहीच कळत नाहीये. सांगते. तेजस, तुझ्या आतमध्ये एक नाजूक, अबोल, हळवी अशी स्त्री दडली आहे. काय बोलताय मॅडम तुम्ही? हो. आणि त्या स्त्रीला आता आपल्याला बाहेर काढायचंय. कसं काढू? सांगते. या पेसने केलं ना तर स्त्री बाहेर यायच्या आधी आपण बाहेर जाऊ. पेस लाव, पेस. त्या स्त्रीला पेस आवडतो. तर कसं आहे तेजस, तुझ्या आतमध्ये एक स्त्री दडलेली आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आतच एक स्त्री दडलेली असते. तर आता आपल्याला तुझ्यातली स्त्री बाहेर काढायची. येते लक्षात? पण मॅडम, तुम्ही हे कशावरून बोलताय? तुला पटत नाहीये? ऑफकोर्स. ठीक आहे, मी हे प्रूफ करून दाखवेन. उभा राहा प्लीज. गेट अप. उभा राहा. जसा उभा आहेस तसा नॉर्मल उभा राहा. नॉर्मल. आता बघ, तुझ्या एका पोस्चर कडे या. तुला असं वाटत नाही की तू
मुलीसारखा उभायस. छे छे, काय बोलताय? मी टोटल पुरुषासारखा उभा आहे मॅडम. नीट नीट बघ स्वतःकडे, तू प्रॉपर मुलीसारखा उभायस. नाही मॅडम, हे असं पुरुष उभे राहतात मॅडम. पण ठीक आहे, शिवाली इकडे पटकन. नेहमी जशी उभी राहतेस तशी उभी राहा. काय फरक आहे मला सांगा, काय फरक आहे तुमच्या दोघांमध्ये? ही स्त्री आहे, ही अशी उभी आहे आणि तुम्ही असेच उभे आहात. ओ मॅडम, ही पुरुषासारखी उभी आहे, हिला स्त्रीसारखं उभं राहिलं. हिच्यातला पुरुष काढा आधी बाहेर. एक शिवाली शिवाली, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता सध्या पेशंट ते आहेत, तू तुझ्यातला पुरुष घेऊन जागेवर जाऊन बस. रिलॅक्स. हो हो, जा बाळा जा. ठीक आहे ठीक आहे, मी हे तुम्हाला प्रूफ करून दाखवेन की तुमच्यात स्त्री आहे. ओके, कसं काय मॅडम? मी तुम्हाला प्रूफ करते ना, तुम्ही बसा प्लीज प्लीज, बसून घ्या. ओके, आता मी एक अक्षर म्हणेन, ते ऐकल्यावर तुमच्या मनात जो पहिला शब्द येतो तो तुम्ही मला सांगायचा. अहो मॅडम, हे तुम्हाला प्रूफ हवंय की नाही? बरं ठीक आहे, चला रेडी. रेडी? हा. क कावळा. ड डमरू. ल. काय झालं मॅडम? मनात आलेला पहिला शब्द नको ना, दुसरा म्हणू? ठीक आहे ठीक आहे, दुसरा शब्द सांगा. दुसरा लसूण. ओके, व्हेरी गुड. भ भाभी. भाभी. हे बघ, तू भाभी म्हणालास. तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता. तू भाभी म्हणालास. तुला भवरनं भवरा सुचला नाही, तुला भटजी सुचला नाही, तुला काय सुचलं? तुला भाभी सुचली, कारण तुझ्या आतमध्ये स्त्री आहे. अहो मॅडम, मला ज्या अर्थी भ वरून भाभी सुचली ना, त्या अर्थी मी कम्प्लीट पुरुष आहे. भ वरून तुला भाभी सुचली का? कारण तुझ्या आतमध्ये एक भाभी दडली आहे. येस. हो नाही हो, काय असं कसं शक्य मॅडम? हे आता जास्त होत आहे जरा, प्लीज. हे बघ, कसं असतं, आपल्या मनाचे ना दोन भाग असतात. एक असतं सबकॉन्शियस, एक असतं कॉन्शियस. आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्त्री दडलेली असते, कळतंय? आणि कॉन्शियस वर ना लहानपणापासून असे सतत संस्कार होतात. तू मुलगा आहेस, मुलीसारखं वागायचं नाही, मुलीसारखं रडायचं नाही, मुलीसारखं बसायचं नाही. या सगळ्यात ना ती मुलगी मरून जाते आणि फक्त सबकॉन्शियस मध्ये जिवंत राहते. तिला आपल्याला आता बाहेर काढायचंय. मी तुला आता तुझ्या आतली स्त्री दाखवणार आहे. तुला ती समोर दिसेल. हे कसं शक्य आहे मॅडम? जस्ट ट्रस्ट मी. डोळे बंद कर. का? डोळे बंद कर, मी सांगते ना. बरं ठीक आहे. कम ऑन. आणि मी सांगितल्याशिवाय आता डोळे उघडायचे नाहीत. आणि जेव्हा मी डोळे उघडायला सांगेन तेव्हा हळुवार डोळे उघडायचे. आणि समोर जी कोणी दिसेल, हे काय करताय मॅडम? गुदगुल्या होत आहेत. तिच्याकडे बघून तुला जे काही सुचेल ते बोलून टाकायचं. काय लावलंय हे तुम्ही? रिलॅक्स. मॅडम उघडू का डोळे? नाही नाही, थांब जरा, किती को घाई तुला. ओके, जस्ट रिलॅक्स. मी सांगितल्यावर डोळे उघडायचे आणि समोर जी स्त्री दिसेल तिला बघून तुझ्या मनात जे काही येईल ते पटकन बोलून टाकायचं. रेडी रेडी रेडी. डोळे अलगदपणे उघड. सुंदर. क्या अरे हे काय करताय तुम्ही? तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता. सुंदर म्हणालास तू. हो, काय बोलते तुम्ही मॅडम? हे तुम्ही ना मला वीग आणि हे टिकली लावून हे असं केलं ना, म्हणून वाटतंय. वीग वगैरे लावून प्रसाद दादा पण स्त्री वाटेल. खरंच इमॅजिन कर, खरंच वाटेल. नाही तसं ऍक्च्युली वाटणार नाही, पण बाकी कोणी वाटेल. काही काय बघ बाबाकडे, बाबाला इमॅजिन कर, वाटेल. नाही 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 वाटणार. असं नसतं, कोणी नाही वाटत. तू वाटतोयस कारण तुझ्या डोळ्यात स्त्रीत्व आहे. हे बघ काय सुंदर दिसतेय ती स्त्री. धर हे हातात, स्वतःकडे बघ, स्वतःतल्या स्त्रीला बघ. हो मॅडम, हे तुम्ही असं बोलू नका मला. अगं तुका करू नका सारखं, प्लीज. असंच असतं ते. तिला अडवू नकोस आता. तू बाहेर येऊ दे, तिला बाहेर पडू दे. इथे आपण दोघंच आहोत की नाही. हे घे, हे लाव. काय लाव? लिपस्टिक का मॅडम? तुझ्यातल्या स्त्रीला आज आपण पूर्णत्व देऊयात. घे, त्या गुलाबी ओठांवर ही लिपस्टिक लाव. स्पर्श होऊ देत, तुझ्यातली स्त्री बाहेर येऊ देत. कम ऑन. येस. मॅडम हे सांगू नका फक्त कोणाला. ते कोणीच नाहीये इथे, कोणी. मी सुद्धा नाहीये इथे. तू एकटास. येस. काय
काय तुझे ओठ, काय तुझे डोळे, कोणीही तुझ्या सहज प्रेमात पडेल ग. काय दिसतेस, गुणगुण ना काहीतरी, म्हण ना काहीतरी, बोल ना. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ये आइटम क्या दिख रहे रे बा. ए तेरे घर में माँ बहन नहीं है क्या? ए, अरे काय आहे? मी काय केलं हे आता? रिलॅक्स, काय बोललो मी आता? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. इथे बस, शांत हो, शांत हो, असं कसं आहे? हो, शांत हो, शांत हो. हे बघ तुझे हे आता होतंय आपोआप. मला करायचं नाही मला कळतंय, हे तू आता केलंस ते नॉर्मल आहे. ही तुझ्यातली स्त्री बोलतीये. रिलॅक्स रिलॅक्स, पॅनिक होऊ नकोस. तुझे आता केलं ते अत्यंत स्त्री सुलभ होतं. रिलॅक्स. अगं आपण बायका अशाच असतो, आपण इतके फ्रस्ट्रेटेड असतो ना. आपण असं व्यक्त होतो, पुढे आपल्याला छेडल्यावर आपण हेच करणार. मॅडम हे असं तुमच्यात कन्सिडर करू नका मला. मॅडम प्लीज, तुम्ही ना सारखं सारखं बोलताय म्हणून होते असं, कळतंय का तुम्ही? पण तुला आरशात बघताना, काय होतंय? तुला आरशात बघताना सुंदर वाटलं की नाही? बघ तुझे हातवरही सांगताय तुझ्यातली स्त्री. बघ बघ जरा स्वतःकडे बघ. वाटलं मला तसं थोडं, पण तेच महत्वाचं आहे. आपण ना कामाच्या व्यापात विसरून जातो आणि स्वतःकडे लक्षच देत नाही आपण. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. खरंय खरंय, असंच होतं. अरे काय रिलॅक्स रिलॅक्स, शांत. हे मला नाही करायचंय. येऊ दे येऊ दे आपोआप होतंय. येऊ दे, सगळं बाहेर येऊ दे, सगळं बाहेर येऊ दे. आता की नाही, मी तुला एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. ओके? हा. तुला आतापर्यंतच्या आयुष्यात असं एका क्षणी एखाद्या कुठल्या तरी पुरुषाबद्दल काही वाटलंय? हो, काय बोलते? काय हे नाही होऊ शकत. हे पुरुष काय नाही. पुरुषाबद्दल मला कधीच काहीच वाटलेलं नाही. हे अत्यंत नॉर्मल आहे. हे बघ, हे आकर्षण वाटणं अत्यंत नॉर्मल आहे. ते तुझ्यातल्या स्त्रीला वाटलेलं आकर्षण आहे. तुझी काही चूक नाहीये. मॅडम मी शपथ सांगतो, मला कुठल्याच पुरुषाबद्दल कधीच असं काहीच वाटलेलं नाहीये. पण खरं एकदम असा विचार करून मला सांग. म्हणजे आता तू कसा इमोशनल आहेस, हळवा आहेस, आणि तुला कधीतरी समजून घेणारा कुठला तरी पुरुष असेलच. त्याच्याबद्दल कधीतरी तुला असं मनाच्या एका कोपऱ्यात असं एका क्षणी वाटलं असेल. हा, म्हणजे तसं एकदा निमिष बद्दल अरे बघा, माझा मित्र आहे तो. मित्रत्वाच्या नात्याने बोललो. रिलॅक्स, मला निमिष प्लीज प्लीज शांत हो. पॅनिक शपथ काही नाही. हे बघा, हे खूप होत आहे. हे आता अति झालंय. मी जाते. अगं जाते नाही, येते म्हणावं. येते काय चाललंय माझं? हे काय झालंय? काय झालंय माझं? येऊ दे. मी नॉर्मल चालणार. मला नॉर्मलच चालायचं. वाट लागली. काय केली तू? येस काय करतेस? वाट लावलीस तू माझी. अगं चालताना पदर तर खोचून घे ना. सॉरी. तू ना माझी वाट लावलीस. तू तुझं वाटोळं होईल. माझ्यातला पुरुष चोरलास तू. चालले बाबा. बघितलं, प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्त्री असते. फक्त पुरुष ते मान्य करत नाहीत. समीर, तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का मी? तिकडे बाबा, तू झोपत नाहीस. तुझ्यातली थकलेली स्त्री झोपते. काय अमीर, तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का? परफॉर्मन्स, क्या बात है तेजस. वा वा वा. मला आज कळतंय खरं तर, काही दिवसांपूर्वी ती स्त्री भूमिका इतकी चांगली कशी काय वठवली होतीस ते. पण जोक सपाट, क्या बात है. शेवटचा चंक तर अफलातून. मस्तच. बघा सरपंच काय म्हणतात आणि किती मार्क्स देत आहेत. अलकाताई? तेजस, प्रियदर्शनी, मस्त, फार सुंदर काम केलं आज. एकदम परफॉर्मन्सेस एवढे मस्त. आणि तेजस, तुझ्यातले ते बारकावे आणि अशी डॉक्टर म्हणजे ग्रेटच आहे. म्हणजे पुरुष गेल्यावर त्याच्यातली स्त्री बाहेर काढतेस का तू? पण मस्त, अप्रतिम. दोघांची एक्सप्रेशन्स, डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम. आणि कुठेही
पेस कमी होऊ दिली नाही. माझ्यासारख्या स्त्रीला ती आवडली. जाणून घेऊया मार्क्स. मकरंद दादा, खूप छान. म्हणजे मला तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला डिप्रेस केलं ते मला फारच विलक्षण वाटलं. म्हणजे ते भीत्याच्या मनात भूताची घरं आणि पिकाच्या राखणीला बुजगावणं बरं, असं एक आमच्या गावाकडं म्हण असते. तसं मला ते बघताना, पण तुमची केमिस्ट्री वादातीत आहे. तुम्ही ती सातत्याने सिद्ध केलेली आहे, आज पण सिद्ध केली. खूप छान. मला या कल्पनेचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. छान. मंडळी, आता तुमच्या समोर येतेय स्लॅपस्टिक आणि शाब्दिक अशा विनोदांच्या 2 प्रकारांचा एकत्र आविष्कार असलेली जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य जत्रेच्या गेल्या 2 पर्वांमध्ये स्पष्ट वाणी आणि परफेक्ट टायमिंगनं विनोद साधणारा निमेश कुलकर्णी आणि वेगवान हालचाली, बोलक्या डोळ्यांनी मंचावर ऊर्जा निर्माण करणारा सनी भूषण मुणगेकर. काय गोंधळ रे सकाळ सकाळ. कोण आहे? सोलो मध्ये या ना, डुएट मध्ये काय येतात सोडा त्याला. काय चाललंय रे? वॉचमॅन, पोलिसात कंप्लेंट करू का तुमची? वॉचमॅन कुठे आहे सोसायटीत? हळू बाळा. काका ओरडून काय फायदा नाही. तुम्ही आमचा व्हिडिओ करा आणि तो व्हायरल करा, म्हणजे लोक इथे येतील. हो काय? चांगली कल्पना आहे. जा तू बरं इथे, मी व्हिडिओ करतो रेकॉर्ड. उगाच व्हायरल होऊ याच्या व्हिडिओ मधून आपण. नको हे चल पण आम्ही बोलतो चल. असू दे बाळा, असू दे. काका, बरं झालं तुम्ही मला वाचवलं. आता बघा, लालबाग परळच्या सगळ्या पोरांना बोलवतो आणि यांना ठोसतो. नको राहू दे बाळा. अरे किती लागलंय तुला. चल ये, माझं घर आहे इकडे. ये तू ये. काळजी करू नकोस. आणि असं सकाळ सकाळ मारामारी करायची का रे? शाळेत जायचं तर. तुम्ही किती चांगले आहात. मला खूप आवडला तुम्ही. बस तुमचं घर पण मला आवडलं. वा. हे घे पाणी, घे पाणी घे. काय रे? खूप लागलं नाही ना बाळा? अरे किती मारामारी करता रे तुम्ही. का मारत होती ती मुलं तुला? जाम डांबीस पोर आहे ती. मग एवढी कॉमेडी केली तरी मारतात मला. असंच पाहिजे त्यांना असंच पाहिजे. मग जाम लागलंय मला. आपण औषध लावून ना बाळा, माझ्याकडे सगळं आहे बघ. फर्स्ट एड बॉक्सच आहे माझ्याकडे. आपण छान औषध लावूया. हे बघ. अरे वा, क्वार्टर काढली. बाळा औषध आहे ते. काय वय काय तुझं? काय बोलतोस इकडे? थोडस झोमणार बाळा आपल्याला, जास्त नाही. पण आता सहन करायचं की नाही? लागलंय की नाही आपल्याला? मुंगी चावल्यासारखं वाटेल. थोडस आहे बघ. हळू बाळा, हळू. इकडे आई बसली भांडी घासायला. काय बोललास? काय? अरे जाम झोमलं ना ते मला म्हाताऱ्या. बाळा, मोठ्या माणसांना असं डायरेक्ट म्हाताऱ्या वगैरे म्हणायचं नाही. अरे असं काय करतो? हे कसलं सोल्युशन लावतो? दारू बिरू लावायची ना. दारू? ते पिक्चर मध्ये नाही का हिरो लोक असे दारू लावतात जखमेवर. तुझ्याकडे नाही आहे काय दारू? बाळा, मी दारू पित नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू हे तुझ्याकडे म्हणणं बंद कर, कळलं का? मोठ्या माणसांना जरा आदर द्यायला शिक. तुमच्याकडे म्हणावं. मला माहितीये वेदनेमुळे तुझ्या चुका होत आहेत. हळू. त्या मुलांबरोबर का मारामारी करत होता? तू का मारत होते? तू खोडी काढली होतीस का त्यांची? खोडी नाही काय काढली, मग होडी काढली. होडी काढली म्हणजे? तो बने आहे की नाही बने? त्याच्या मी पोटरीवर असा कर्कटकाने होडी काढली. कर्कटकाने होडी का? अरे मी एकदा त्या दत्तूच्या दुकानात 4-5 गोळ्या चोरल्या, तर यांनी त्या दत्तूला कंप्लेंट केली. तो दत्तू माझ्या मागे आला, पण कसं पण कल्टी मारली मी तिकडून. कोणाच्या बापाची हिंमत नाही आपल्याला पकडायची. बरोबर. आपल्याशी जो नडेल तो आयुष्यभर रडेल. अरे बापरे. मग त्या काय झालं? हे काय आहे? काय आहे? पाणी आहे? नाही, पाणीच्या बाजूला काय आहे? हा, साऊथच्या हिरविनीचा फोटो. मला संस्कार शिकवतो म्हाताऱ्या, आणि ते हिरविनीचा फोटो ठेवतो. कसली आयटम आहे बघ. आयटम नाहीये ती, माझी पोरगी आहे ती.
काय सांगतो? मग ही तुझी पोरगी आहे? हो माझी पोरगी आहे. वाटत तर नाही आहे. ए म्हणजे ही एवढी टवका आहे, मैची आई काय असेल मस्त. ए! काय? माझी बायको आहे ती आणि माझ्या मुलीला माझ्या समोर टवका म्हणतोस, लाज नाही वाटत तुला? अरे तर टवकाला टवकाच बोलणार नाही तर काय नौका बोलणार? असा झापडा दे. अरे अरे माझी भाषा बघ, कानशिलात आवाज काढी ना. माझ्या घरात येऊन असं काहीतरी बोलायचं नाही, टवका आयटम वगैरे. अरे आता आयटमला आयटमच बोलणार ना. तुझ्या जिभेला हाड नाहीये का? हं? तुला शिकवलं नाही तुझ्या आई बाबांनी? परस्त्री ही माते समान असते. म्हणजे ही माता आहे? बापरे, न एवढ्या कमी वयात कुमारी माता झाली? अरे कोण आहेस रे तू? हं? कोण आहेस? तुला लाज नाही वाटत? इथे बस. मला इथे बस. बस इथे बस. मला बा- अगं बाई, आलं माझं बाळ. बाबा हा कोण? ही फोटोपेक्षा पण जाम टवका दिसते. हॅलो, हाय. आय नेम इज सनी. बसशील का तू माझ्या मनी? किती गोड आहे. अगं, तुला काही चॉईस आहे की नाही? किती गोड कसला किती गोड? अरे, तुला लाज नाही वाटत का रे? हा आत्ता जीव वाचवला ना मी बाहेर तुझा. तो जीव ओवाळून टाकणार आहे मी हिच्यावर. ए टवका, होशील काय ग माझी चिसवका? तू सांग, तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. तुला काय काय येतं? अरे मला काय काय नाही येत. काय नाही त्याला, चल जाऊ दे. हे नाही येत. मला सगळं येतं, पण सध्या माझा खेकडा वॉक जाम फेमस आहे. खरंच? हा, तो करून दाखवतो तुला. हा, बघ. किती गोड किती गोड किती गोड. अगं, कसला गोड? नक्की माझीच पोरगी आहे ना? काय चॉईस आहे तुझी? हे काय आहे? हा? हे विदूषकी चाळे करायला माझं घर म्हणजे सर्कस वाटली तुला? चालेल, सर्कस करून आयुष्यभर तुझ्या पोरीला हसवल. खरंच? अगं काय तू आधी आठव. चल आत. बाबा. चल आत. तू थांब, तू चल. ए, आत चल. माझ्या आयटमला ओरडायचं नाही. अरे आता आमची लाईन होत होती ना, कशाला मध्ये पडला तू? कशाला चालतो आमच्यावर? अरे मी बाप आहे तिचा. मग मी पण डाव आहे तिचा. अरे कधी ठरलं हे? तू एक डाव बाजूला तर हो. 5 मिनिटात पटवतो की नाही तिला बघ. 5 मिनिटात? हा, मग तुझी पोरगी पट्टू कॅटेगोरीची आहे. पट्टू अशी कॅटेगरी असते? हा, मग अरे नजर आहे आपली नजर. हो. दरवाजा बाहेर काढलेल्या सँडलीवर न कळतं की पोरगी आपल्याला पटल की नाही पटल ते. काय सांगतो? हा, मग पट्टू कॅटेगोरीतली आहे ती. हो. हा. पट्टू कॅटेगरी? माझी पोरगी पट्टू कॅटेगरी आहे? हो. पट्टू कुठे आहे रे माझा? हा? तुला फटकू कॅटेगरी मध्ये टाकतो मी आता. नाही, तू थांब म्हातारा ना. असं बोलायचं नाही, नाही. तू थांब ना. माझा पट्टू कुठे आहे? तू बाहेर हो, चल. ए, नाही. चल बाहेर. ए, मी काय नाही केलं. ए, इथून मी बाहेर. काय- इथून बाहेर हो. कुठे ती पोरं? ए, इथे या रे. तुम्ही मारत होतात ना? ए, तुम्ही नाही, पण होतात ना? ए, अरे मार- लेखक आहात ना? ए, सीझनचा राग काढा. या आजच्या सीझनचा राग काढा. मारा. मारा रे, मारा. मारा याला. मारा. खूप मारा. मार तू परवा. मार. बाबा नका मारू नका. ए, गप्प बस. बाबा नका मारू, माझं लेणं आहे ते. शिल्प काढी तुझ्या कानाखाली. लेणं आहे म्हणे. काढू शिल्प कानाखाली. चला. ए, ऐका, माझा नंबर घे. 959435. गप्प बस. हात पाठ फोड. चल. नंबर घे ना. ए, चल, वा वा वा. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई, निमिष, तुझी संवाद शैली नेहमीसारखीच उत्तम. आणि सनी, आज तुझी खेकडा वॉक तर तुझी USP आहे. फार अप्रतिम करतो आणि आज धमाल आली. म्हणजे एकंदर स्किट खूप चांगलं होतं. शिवालीच्या एंट्रीने पण एक तडका मारला. खरंच सांगते, खूप मजा आली. ओव्हरऑल एंटरटेनमेंट. बघूया मार्क्स. मकरंद दादा, दोघांची केमिस्ट्री फारच चांगली आहे. म्हणजे ती लई भारी या सदरातलीच आहे. पण ते शेजाऱ्याचं गाबडं दिसायलाच भाबडं अशा सदरातलं ते असतं. त्यामुळे घरात घेतलं की पुन्हा तो त्रास होतोच. पण तुम्ही मांडताना उत्तम मांडलं निमिष. नेहमीच तुझी भाषा आणि ते बोलणं मला नेहमी आवडतं. आजही ती गंमत आली. दोघांची ऊर्जा उत्तम. सनीची ऊर्जा तर दरवेळेस म्हणजे आटोक्यात आणण्याच्याही पलीकडचीच असते आणि ती नेहमी तो सगळं भरवून टाकतो त्या सगळ्या एका ह्याच्यामध्ये. तर मनापासून अभिनंदन. खूप छान. मंडळी, उपांत्य फेरीचा आजचा हा भाग अतिशय रंगतदार झाला. विचारूया सरपंचांना की त्यांना हा कसा वाटलाय. खरंच आजचे सेमीफायनल
म्हणजे त्यांच्याबरोबर आमची परीक्षा आहे की काय मार्क्स द्यायचे. पण मला या बाबतीत खरं सांगू तर मकरनची खूप मदत होते. रिॲक्शन ॲक्शन आम्ही दोघे एकमेकांकडे बघत असतो आणि आता ती जबाबदारी आमची तेवढीच वाढलेली आहे. त्यामुळे आता उद्याची स्किट बघूया काय होत आहेत ते आणि आपल्याला कळेल फायनल्समध्ये कसं सगळं जाणार आहे तो त्यांचा प्रवास. पण प्राजक्ता त्याआधी मी तुला एक कॉम्प्लिमेंट देऊ इच्छिते. आज तू फार सुंदर दिसतेस या ड्रेसमध्ये. मला बोलायला चान्सेस हे मिळाला नव्हता. फार अप्रतिम दिसते तुझं कॉस्ट्युम आणि तुझं दिसणं आज अप्रतिम आहे. माझ्या हेअर मेकअप टीमला ह्याचं श्रेय जातं. पण थँक्यू सो मच मकरंद दादा. आता आखाडा खरं तर महाअंतिमची धामधूम म्हणजे सगळीकडे सगळ्या पद्धतीचे जे आखाडे असतात. राजकारणाचा आखाडा नुकताच आपण अनुभवला. निकाल लागेपर्यंत जो घाम असतो त्या कॅन्डिडेटला उमेदवाराला तसं इथं आपल्या आखाड्यात आहेच आहे. आता उपांत्य सामना आहे त्यामध्ये सगळ्यांनी घाम गाळलेला आहे. आपापल्या पद्धतीनं सगळे सादरीकरण करतायत. पण ह्यात घोळ काय होत असतो घरचं झालं थोडं व्यायाने धाडलं घोडं अशी अवस्था होऊ नये ह्याची काळजी सगळ्या उमेदवारांना घ्यावं लागते. आणि आतापर्यंत आपण जे काही रंगवलेले सामने असतात त्याच्यापेक्षा हे जास्त रंगवायचं आहे उपांत्य आणि अंतिम. आणि अंतिमला तर आम्ही असा निवडणार माणूस की अंगाला तेलच लावलेलं असलं पाहिजे. कोणाच्या पकडीतच आलं नाही पाहिजे. शेवटी हा विनोदाचा आखाडा आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे. त्याच्या दर्जाला साजेसं त्याचं सादरीकरण होईल. तो अर्थातच इथं मानाचा तुरा घेऊन जाईल. मानाची गादा घेऊन जाईल. मानाचा पैलवान होईल. त्यासाठी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि हे मानाचे इनामदार तर पारंपरिक कुस्ती खेळणारेच आहेत आणि त्यामुळे हा आखाडा एकदम दर्जेदार झालेला आहे. आणि त्यांची मान खाली जाऊ नये ह्याची जबाबदारी खुर्दची आहे बुद्रुकची आहे. त्यामुळे आम्ही पण आता डोळ्यात तेल घालून पाहतोय. आपण सगळेच जण पाहतोय. तर उद्याच्या या भागासाठी शुभेच्छा आणि अंतिम सोहळ्यासाठी सगळ्यांना आधीपासूनच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. वा 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 वा. नमस्कार मंडळी. टेन्शनचं लोन कमी करण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचे हप्ते. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी उपांत्य फेरीचा आजचा हा दुसरा आणि शेवटचा भाग. चला तर बघूया या उपांत्य फेरीत कोण पटकावतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम. मंडळी आपल्या अवतीभोवती असलेला विरोधाभास आपल्या लेखणीत अचूक टिपणारा स्वतःवर विनोद करत आपल्यालाही भरपूर हसवणारा समीर चौघुले आणि विनोदाच्या प्रांतात आपला अविस्मरणीय असा ठसा उमटवणारी विशाखा सुभेदार. मॅडनेस आणि एनर्जीचं अफलातून मिक्सचर असलेली ही जोडी ह्या मंचावर अशी काही गाजली की उभ्या महाराष्ट्रात यांच्या परफॉर्मन्सेसची पारायण केली जाऊ लागली. बघूया या उपांत्य फेरीत ही जोडी आपल्याला किती हसून हसून दमवते ते. हे आमचं MHJ राज्य आणि आमच्या राज्याची महाराणी मल्लिका आहे. MHJ विशाखा आहे पूर आलिया यांचा हा महाल. आज त्यांचा वाढदिवस आहे. अजून किती वाढणार आहेत कुणास ठाऊक. या राज्यात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक प्रथा असते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते संगीत रत्न सूरसेन यांना आपला दरबारी मानाने बोलवतात आणि त्यांना मोत्याचा कंठा देतात बक्षीस म्हणून. मी एक आयडिया केलेली आहे. त्या सूरसेनला माझ्या घरात किडनॅप करून ठेवलेला आहे आणि त्याच्या जागी नवीन सूरसेन म्हणून मी इथे आलेलो आहे आणि तो कंठा मला मिळवायचा आहे. राणी अतिशय बावळट आहे आणि मी अतिशय हुशार आहे. तो कंठा मला नक्कीच मिळणार. हीच ती वेळ राणीच्या एंट्रीची. हीच ती वेळ मला क्ल्यू द्यायची. होशियार होशियार सल्तनते MHJ मल्लिका ए म्हाडा कॉलनी मुलुंडिस्ट. हुस्न ए विणव्या तूटनाती. सम्राज्ञी ए दिवाळीचे फराळ विक्रेती. विशाखा ए पूर आलिया पधार रही है. राणीचा बाग जिंदाबाद.
रानी सरकार हैप्पी बर्थडे। ये कौन है? ये कौन है बेहद बदसूरत इंसान? कौन है ये? थैंक यू उमराव जान। क्या क्या बक रहे हो? ये उमराव जान नहीं, सल्तनत एमएचजे की मल्लिका है। ये मल्लिका है? ये दैनंदिन मल्लिका है या ट्वाइस अ वीक है? अब हमारा शो भी ट्वाइस अ वीक होने वाला है। चुप! कौन है ये? कहाँ है हमारे सूरसेन? कहाँ है हमारे दरबार का नायाब नगीना सूरसेन? कुठ्या है? रणगाड़ा रानी सरकार। क्या कहा? रानी सरकार, आज से इस राज्य का सूरसेन मैं हूँ। क्या बक रहे हो? जी हाँ, काल एका मोठ्या रियालिटी शो मध्ये संगीत सम्राट सूरसेन यांच्याशी माझा सामना झाला आणि मी त्यांना पहिल्याच गाला राऊंडला गाला टाकला। क्या कह रहे हो? मी जिंकलेलो आहे, त्यामुळे तुमने सूरसेन को हरा दिया? जी हाँ, त्यामुळे आजपासून या राज्याचा सूरसेन मी आहे। त्यामुळे तुम्हाला जो काही जे काही हो कंटा देने का है हो हमको दे दो, हमको दे दो। कमाल है, अजीब बात है। इतना सब हो गया और सूरसेन ने हमें पैगाम नाही पाठवला। त्याने ग्रुपवर टाकलं होतं, पण इथे मीरा रोडला रेंजचा प्रॉब्लेम आहे। पण तुम्ही मला कंठा द्या, माझ्या हक्काचा कंठा मला। ठीक है, ठीक है, हम देते हैं। सूरसेन, तुम्हारा स्वागत हो। ये रहा तुम्हारा तोहफा। रुक जाओ मल्लिका एमएचजे। आवाज को लगाम दो। तुम सरदार हो, कलई वाला नहीं। माफ करो। माफ कर दिया। मेरे कहने का मतलब था ये तोहफा देने से पहले केक कटिंग किया जाए। ठीक है। संगीत। क्या कर रहे हो दरिंदे, क्या कर रहे हो? आज माझा पण वाढदिवस होता, वेगळा केक आणायला नको म्हणून मी पण कापून घेतला। नामाकुल इंसान, तुम्हारी ये जुरत, अशी जुरत मारेन ना। आमच्या राणी साहेबांसोबत बरोबरी करतोस तुझ्या तर। रुक जाओ, तलवार को म्यान कर दो। आज हमारा जन्मदिन है, आज हम खून खराबा नहीं चाहते। बनो दिन। रानी साहिबा, आप हमें बने कहिए, वही हमारा ब्रांड है। मालूम है, ये ब्रांड तुम्हें हमने ही बहाल किया है। शुक्रिया। आज जन्मदिन के अवसर पर आज हम सूरसेन के साथ हमारा बर्थडे मनाएंगे। आओ सूरसेन, आओ। म्हणजे हमारे जैसा मध्यम वर्गीय आदमी के साथ तुम ऐसा केक कापेंगा? ठीक है, ठीक है, ठीक है। अपने आप को संभालो, अपने आपे में रहो, अपने आपे में। अपना आपा मत खो देना। चलो। जो हुक्म मेरे आपा। ये क्या कर रहे हो? नामाकुल तकुल, तुमने मल्लिका एमएचजे के गाल को क्रीम चोपड़ा, अब मैं तुम्हारी गर्दन कलम करता हूँ प्रेम चोपड़ा। रुक जाओ बनो दिन। बने बोलने तो ऐसी वाजबी आवाज को लगाम दो। आवाज को लगाम दो। अपने आवाज को घोड़ा समझो और उसको ऐसा लगाम दो। ये कौन इंसान खड़ा है हमारे सामने? ये कौन है दरिंदा? माफ करो, ये टक्कुली की वजह से मेरा टक्कुल फिर गया। खामोश। खैर, आज हमारा जन्मदिन है, इसलिए आज हम इसकी गुस्ताखी माफ कर देते हैं। ये लीजिए आपका तोहफा। वैसे नाम क्या है तुम्हारा? हमारा नाम गान पोपट समरुद्दीन। अच्छा, तो गान पोपट जी। आप अपनी जिम्मेदारी बखूबी जानते हो। चलो मनोरंजन शुरू किया जाए। राणी सरकार, मैं आज गाना नहीं गा सकता। आज माझा पण वाढदिवस असल्यामुळे मला घरी लवकर जायचं आहे। मला माझ्या कुटुंबाला घेऊन कच्चे दाबेली खायला जायचं आहे, त्यामुळे मी निघतो। नेक्स्ट टाइम आपण। खामोश। हमारे इजाजत के बिना यहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता। परिंदा म्हणजे अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ, मी नहीं। मैंने सचमुच परिंदा में काम नहीं किया, मैंने तो वी आर ऑन होऊन जाऊ दे इसमें काम किया है।
लेकिन उसमें मेरी गलती नहीं, इन साहब ने काम किया इसलिए इनके पीछे पीछे मैं भी गया। शर्म नहीं आती तुम्हें? थोड़ी सी आती है, लेकिन जब बंद रहा था तो कुछ पता नहीं चला प्रीमियर को। बाप रे, ये क्या है? बदतमीज इंसान, हम फिल्मों की बात नहीं कर रहे हैं। आप यहाँ से बाहर नहीं जा सकते। चलो मनोरंजन पेश करो, मौसीकी पेश करो। ठीक है, गाओ यमन कल्याण पेश करो। यमन कल्याण की बजाय मैं कल्याण डोंबिवली राग पेश करूं? ये कौन सा राग है? ये नया राग है जिसको मैंने कल ही रात को जन्म दिया है। अच्छा, आपका वार दिवस है इसलिए आपके लिए खास ये जन्म है। मैं पेश करूं? हाँ ठीक है। शुरुआत की जाए। मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, कामिनी ओ इति रसिक। ये क्या है? ये कौन सा राग है? कल्याण डोंबिवली में बहुत खड्डे हैं। कार जाते वक्त कार में कौन सा भी राग लगाओ सुनाई यही देता है। ठीक है, कन्विक्शन से पेश किया है इसलिए हम ये कबूल करते हैं। अगली चीज सुनाओ, कुमार जी की कोई चीज सुनाओ। कुमार जी, वाह, खूब। राहों में उनसे मुलाकात हो गई, राहों में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई। आहा हा 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 हा, ये कुमार जी की चीज है? जी हाँ, कुमार जी सानू जी की ये चीज। खामोश! तुम संगीत के नाम पे कलंक हो मायावी, कलंक हो तुम। हम तुम्हें आखिरी मौका देते हैं, बच सको तो बच लो। हमारे सूरसेन दीप राग सुनाया करते थे। जब वो दीप राग सुनाते थे तो दरबार के सारे दीप जला करते थे। क्या तुम सुना सकते हो दीप राग? हाँ, जरूर सुना सकते हैं हम दीप राग। पेश करो। हम भी जब गाएंगे तो दीप जलेंगे। ठैन ठैन, ये दीप और चेहऱ्यावर राग आहे असा पंच जर काढला असता इथंच मारी गेला यार, एक चांगला पंच गेला। खामोश! ये दीप जलेगा, मेरी आवाज सुनकर ये दीप जलेगा। बजाओ। तुझ्या आवाजाने हा दिवा पेटला। अद्भुत हो तुम, अद्भुत। ते आमच्या अंगणात पंट्या लावायचे, तुम्ही बल्ब लावता। अद्भुत हो तुम, क्या बात है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरे अरे क्या हुआ, क्या हुआ? अरे हेलो, सुनो सुनो बन्नौद्दीन, जरा देखो क्या हुआ। क्या हुआ? राणी साहेबा,
इसने बल्ब जलाने के लिए अंदर से वायरिंग की थी। ये तो फ्रॉड है, इसका सॉकेट जल चुका है। अरे इसने तो माइक की भी वायर निकाल दी। अरे इस आदमी को जहन्नुम भेज दो, नहीं तो सनी भूषण के साथ एक कमरे में बंद कर दो। नहीं सनी भूषण के साथ नहीं। मैं माफ करो, मैं गायक नहीं हूँ। मालूम था मुझे, तुम गायक नहीं हो कमबख्त, मैंने पहले ही पहचान लिया था। कैसे? तुम वही हो ना वो जो टीवी पे आते हो, समीर चौगुले। हाँ। सोफ्यावर बसून खोटं हसताना पाहिलंय मी तुला। वो अमीर जब तक 1 2 3 4 नहीं बोलता उसके पहले लाफ्टर देने वाले इंसान हो तुम। देखा है हमने, वही हो तुम समीर चौगुले। ठीक है, लेकिन मैं कॉमेडी अच्छी कर लेता हूँ। मी कोणालाही हसवू शकतो। अच्छा? मी कोणालाही हसवू शकतो। तुम्ही कोणाला पण हसू शकता? मला एक संधी द्या। तुम किसी को भी हंसा सकते हो। हाँ। ठीक है, तो हमारा भाई है, 20 साल से जिंदा लाश की तरह जी रहा है। हे भगवान, एक दुख भरा बड़ा पैच उसकी जिंदगी में आया। उस पैच की वजह से वो अपना जीवन जिंदा लाश की तरह जी रहा है। क्या आप उसको एक बार हंसाएंगे? जी हंसा सकता अगर आप मेरे भाई के चेहरे पे हंसी लाओगे तो मैं आपकी झोली भर दूंगी स्वर्ण मुद्राओं से। हाँ, मैं हंसा सकता हूँ। हाँ, मैं हंसा सकता हूँ। जाओ, हंसा सकता हूँ। जाओ प्रसाद को रंगमंच पर लाओ। आइए शहजादे, आइए। आओ भाई, आओ। ये तुम्हें हंसाएंगे, बैठो, आओ, दिखाओ अपना फन, हंसाओ माझ्या भावाला। किसका फोन बज रहा है? हसना जाड्या लोद्या, खामोश। हसना है, हसना है, हस। भाईजान हंस गए, हंसने लगे भाईजान, भाईजान हंसने लगे। अमीर या खुदा, या खुदा, बड़ी मेहरबानी या खुदा। शहजादे, भाईजान, भाईजान, क्या हो गया भाईजान? भाईजान, ए रुको। ऐसे क्या कह दिया तुमने कान में जो मेरे भाईजान हंस हंस कर चल बसे? क्या कह दिया? मी त्याच्या कानात माझा परडे सांगितला। काय? किती सांगितला? चल, माझा तुझ्यापेक्षा जास्त आहे। अरे हाँ, जागा बघून करतो आहे। बन्नोद्दीन, वैसे तुम्हारा परडे क्या है? 20,000 अम्मीच्या गावात। सुभान अल्लाह, नायाब परफॉर्मन्स, खूप मजा आली। बघा सरपंच काय म्हणतात। भन्नाट परफॉर्मन्स, खरंच मॅड करून टाकणारा समीर। तर गाण्याची खरंच चांगली जाण आहे।
आणि विशाखा काय बेरिंग पकडलेस. एक तर तू या कॉस्ट्युम मध्ये दिसतेही सुंदर आहेस आणि काय उर्दूचं बेरिंग आणि तो आवाज ठेवणीतला. वा वा, फार मजा आली. आणि प्रसादने येऊन पण त्याच्यात जी काय धमाल उडवली, खरंच मजा आली, मजा आली. मकरंद दादा, प्रसाद तू हॅट्स ऑफ आहेस. म्हणजे तू हसत नव्हतास, तुझा चेहरा पाहून मी इतका हसलो. न हसण्याचं सुद्धा तू एवढं मोठं लाफ्टर घेऊ शकतोस, हे किती थोर आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी उभं राहून टाळ्या वाजवण्यापलीकडे काय करू शकतो. वा वा वा, थँक्यू सो मच फॉर दीज परफॉर्मन्सेस. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, प्रथमेश आणि श्रमेश. बघा मंडळी, या उपांत्य फेरीत आज ते इथे काय कल्ला करतायत ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. आयुष्य सुंदर आहे, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. मग ते प्रश्न बायकोने विचारलेले असू देत किंवा पत्रकाराने विचारलेले असू देत. एकीचाच वाव आलाय. ठीक आहे, आता हे उगीच वाक्य का घुसळलं ते पण सांगतो. आज मी पत्रकार असून एका पत्रकाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याच्या अंगात किती किडे आहेत ते. चला मोजायला सुरुवातच करूया. बाप रे, हे इमॅजिनरी दरवाजावर काय लिहिलंय. लेख वाचून माझ्यावर दगडफेक जो करेल तो 10 बापाचा. पत्रकार असून याला माहित नाही, दगडफेक करणारे कधी वाचत नसतात. सर सर सर, कुठे आहेत तुम्ही सर. आलो. आज तुमचं नाव स्किट आहे. आलेलं कळलं ते. बापरे, डायरेक्ट इजिप्तच्या उत्खननात उठून आलात की काय. हे काय काय झाले काय. आमिर हडकर वाजंत्रीवाले यांच्यावर मी एक लेख लिहिला होता. त्याचं पेमेंट मागायला गेलो होतो. बापरे, मग काय झालं. सगळ्यांनी मिळून अख्खा पियानो वाजवला. दिसतंय सर, तुमच्या ढोलकीचं पूर्ण पान फाटलेलं दिसतंय सर. आहेस कोण तू. सर, मी सांगायचं राहूनच गेलो, डायरेक्ट घरात आलो. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. अच्छा, आता तुम्हाला वाटेल मी पडेन, पण मी नाही पडणार. कारण मी पत्रकार आहे आणि पत्रकाराची लेखणी त्याला कधीच पडू देत नाही. झाली शाई सांडली ना. उठा 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 उठा, बस. तू चिन्मय सौमित्र काशीगरची सौका. हे सर, म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हे सर. लाज नाही वाटत परत परत यायला. सर, मला खूप लाज वाटते, पण ते दोघं सारखं सारखं ढकलतात, त्याला मी काय करू. मी मुलाखतीकडेच डायरेक्ट वळतो. ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचं नाव काय. माझं नाव. नाव कशाला हवंय. अरे, शेक्सपियर बोलून गेलाय, नावात काय आहे. पण सर, नावात काय आहे हे कोण बोललं हे सांगण्यासाठी शेक्सपियरचं नाव सांगावंच लागतं सर. कळलं ना. गुड गुड. त्यामुळे तुमचं नाव सांगा, फालतूगिरी बंद करा. सांगतो. माझं नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर आहे. लाल्या गणपत लेले उर्फ ला ग ले. अच्छा, म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुमचं नाव. अच्छा, माझ्याच घरात येऊन मलाच बोलू नका. सर 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 मी एक हाडाचा पत्रकार आहे. बोलताना विचार कर. येस सर, येस सर, तुम्ही हाडाचे पत्रकार आहात हे मला माहिती आहे, म्हणूनच मी पत्रकारितेकडे वळणार आहे. सर, मला तुम्हाला पहिलाच एक नाजूक प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचा आणि पेपरचा पहिला अनैतिक संबंध केव्हा आला. लहानपणी. लहानपणी कसं काय सर. आई लहानपणी पेपरच द्यायची ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही तेव्हापासून पत्रकारिता बरबटवताय. अरे, लहानपणी आई पेपर द्यायची मुळाक्षर गिरवायला.
म्हणून माझा आणि पत्रकारितेचा मूळ संबंध लहानपणापासून आलाय असं म्हणायचं होतं. सॉरी. काय माझं सत्य आहे ना हे खेकड्यासारखं आहे, ते असत्याचं धरण लगेच फोडतं सर. माझ्यासमोर बोलण्याला बांध घाला, आता खेकड्याची नांगी अशी ठेचीन ना. सॉरी. आपण आपापले खेकडे आवरूया आणि आपापल्या रश्यात टाकूया. सर मी पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळतो. सर मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा वाटतो की आपली लायकी नसताना आपण पत्रकारितेच्या उरावर बसून तिची चेष्टा मस्करी करू शकतो, ही विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? जेव्हा मी पहिली बातमी तयार केली तेव्हा. अच्छा, म्हणजे ती शाळेतली? हा बरोबर. काय झालं? माझा अभ्यास करून आला सर डिटेल मध्ये. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला मी लपाछपी खेळताना मी माझ्या प्रिन्सिपल सरांना आणि मॅडमना पकडापकडी खेळताना पकडलं. बापरे, मग काय झालं सर? मग काय, भाषेच्या तासाला मी पूर्ण बातमी लिहून काढली आणि नोटीस पेपरवर चिटकवली. मग पुढे काय झालं? पुढे काय, अख्खा भूगोल सुचवला सरांनी. बापरे. पण तेव्हाच मला कळलं बातमी ही इतिहास घडवू शकते. ठीक आहे सर, पण इतिहास घडवच्या नादात तुमचा पेपर फुटला त्याचं काय? बरं, पेपर फुटला हे पण समजू शकतो, बारकोड चिरगळला त्याचं काय? हे बघ, लक्षात ठेव, तेव्हाच मला कळलं की मी धाडसी पत्रकार होऊ शकतो. कळले तुमची सर धाडसी पत्रकारिता. ही धाडसी पत्रकारिता गाजवण्याच्या नादात बैलांच्या शर्यतीत मधोमध कॅमेरा घेऊन उभा होतात सर. अच्छा, म्हणजे तू बघितलास तो व्हिडिओ? अख्खी शर्यत मी जवळून शूट केली होती 15 मिनिटं. हो, पण नंतर अडकलेली शिंग काढायला पुढचे 15 दिवस गेले त्याचं काय? काय सांगतात? हे बघ, तू लक्षात ठेव, तू जास्त बोलतोयस. पण लक्षात ठेव, अडकलेली शिंग असू दे नाहीतर काही असू दे, पत्रकाराला जीवाची पर्वा नसते. अरे आईन्स्टाईन काय बोलला होता? E=mc². नाही, मग तो नाही, त्याचं जाऊ दे, पुढचा विचार. वेगळं विचारू सर. सर ही जी शिंग टोचलेत आणि त्याच्यातनं बोचरं दुःख झाले ते बाजूला ठेवूया. त्याच्यातनं सावरत तुम्ही काय केलं, स्वतःच्या ओसाड बुद्धीला साक्ष ठेवत एक पेपर काढला सर. त्याचं नाव काय असेल सर? माझ्या पेपरचं नाव होतं निर्लज्ज पहाट, इथे सत्याचा कोंबडा आरवतो. हो, मी ते शिटांसारखे हेडलाईन वाचलेत सर त्याच्या. काय हेडलाईन आहेत सर त्या? काय? अबब, 1 ताट 2 प्याली, गाय गोठ्यात व्याली. ही न्यूज आहे सर. प्रेयसीच्या नादात तो चढला फांदीवर, तोल जाऊन खाली पडला. काय ते? कातळावर. सर या न्यूज आहेत, असल्या न्यूज कोण देते सर? अरे त्या रंजक हेडलाईन होत्या. रंजक? तुमचा पेपर बंद झाला त्याचं काय? पडू दे, अशा एक पेपर बंद पडला तरी चालेल, मी 100 काढीन. अरे न्यूटन काय बोलला होता? मास = फोर्स × ॲक्सिलरेशन. मग त्याचं राहू दे, त्याचं मरू दे, पुढचा विचार. मग सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुम्ही हे सगळं दळबद्रीकरण केल्यानंतर तुम्ही स्टिंग ऑपरेशन कडे वळलात सर. ओ, स्टिंग ऑपरेशन माझी स्पेशालिटी. तुला माहितीये ना, माझ्या पहिल्या स्टिंग ऑपरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. सर मिळणारच, तुमचा विषय तसा घाणेरडा होता. भाद्रपदात कुत्रे कुठे गायब होतात हा कोणता दळबद्री माणूस हा विषय घेल सर? असू दे, अशी अनेक स्टिंग ऑपरेशन मी केली आहेत. कुठली सर? मला ते तलाठ्याचं ऐकायला आवडेल सर. तलाठी? एक तलाठी लाच घेणार होता. बापरे. म्हणून मी पेनामध्ये छुपा कॅमेरा ठेवून त्याचं स्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या केलं. आणि त्या आनंदात मी घरी जात होतो. अचानक मला माझी जुनी मैत्रीण भेटली. मग आम्ही दोघे घरी गेलो. मी शर्ट काढलं, खुंटीला अडकवलं आणि आनंद साजरा केला. बापरे. मग सर पुढे काय झालं? पुढे दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत 2 व्हिडिओ दिसले. अरे बापरे. एक व्हिडिओ तलाठाचा आणि एक माझा स्वतःचा. बापरे. म्हणजे तलाट्याचा 7 बारा कोऱ्या करण्याच्या नादात तुमचा अर्धा गुंठा विकला. बापरे. अख्खी जमीन नापीक झाली रे. सर होणारच हे सर, होणारच. आणि एवढं सगळं दिवाळी निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही शांत नाही झालात. तुम्ही पुढे जाऊन दिवाळी अंक काढले सर? हो, कारण प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगळं करायला आवडतं. तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटत? थोडीशी वाटते, आता सगळीच सोडली आहे. पण ते दिवाळी अंक सगळी सोडलीच सर? मग मला दाखवा सर तो दिवाळी अंक कुठे आहे. एक मिनिट. कुठे? अरे बापरे. सावका तुमचं पूर्ण फॉल बिडिंगच झालंय सर.
हे तो मोडा जरा डुगडुगत होता ना म्हणून खाली सारला होता. सर तुमचा दिवाळी अंक सारण्यासारखाच आहे, द्या. सर हा 2 पानाचा आहे सर. हो. हा वाचायला घ्यायचा की पुसायला? त्याला तुम्ही दिवाळी अंक म्हणता? हे काय आहे सर? उलट सुलट बोलू नको. ते टॅलेंट आहे माझं. हे टॅलेंट? हे तुम्ही ह्या दळभद्रीपणाला टॅलेंट म्हणता सर? आणि हे तुमचं स्वतःच टॅलेंटचा गौरव करण्यासाठी तुम्ही एक पुरस्कार सुरू केलात. काय त्याचं नाव? ते पत्र टुकार पुरस्कार. हो, उदयोन्मुख पत्रकारांना तो पुरस्कार मी देतो. 12 वर्ष तो पुरस्कार मला स्वतःलाच मिळालाय. काय म्हणताय काय? हो. केवढे ती निर्लज्जपणाची हद्द असेल विचार करा. तुला म्हणून सांगतो, माझ्यासारखे पत्रकार जिवंत आहेत ना म्हणून पत्रकारिता मेट्रोच्या स्पीडने धावते. ती मेट्रो एकदा लोक वळवतील आणि अंगावर चढवतील ना तेव्हा समजेल सर. आपण थांबलं पाहिजे आता. काय थांबलं पाहिजे? तुझं अति होत आहे सर. अति तुमचं झालंय सर. एका नाटकाचे समीक्षण काय केलं होतं तुम्ही? नाटकाचं नाव होतं म्हैस बसली मडक्यात. आणि तुम्ही त्याचं समीक्षण काय लिहिलं एका ओळीत? वडा गार होता, चहा कोमट होती आणि नाटकाला मजा नाही. सगळ्यांनी मिळून मारलाय सर तुम्हाला. मलम पण लावू शकत नाही अशा ठिकाणी मारलंय. ठीक आहे, पण त्यात मला एक कळलंच नाही. नाटक कंपनीवाले कॅन्टीनवाले मला मारत होते इथपर्यंत ठीक होतं. बसचा ड्रायव्हर मला का मारत होता ते मला कळलंच नाही. सर त्याचं पण काहीतरी एक म्हणणं असेल ना. म्हणून सर मी तुम्हाला सांगतोय की पत्रकारिता तुम्ही आता थांबवली पाहिजे, तुम्ही ती लपवली पाहिजे सर. नाही नाही, मी लपवणार नाही. पण मला एक कळलंय, बातम्या उघड उघड छापून जेवढे पैसे मिळत नाहीत ना तेवढे बातम्या लपवून आणि त्या माणसांना ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात. चुकताय तुम्ही सर. ही पत्रकारिता अशी सहज तुम्ही विकताना म्हणून लोक आपली किंमत करतायत सर. कळलं ना? तुम्ही सावध व्हा, नाही तर हे महागात पडेल. नाही, मला काही महागात नाही पडणार. मी असे वेगवेगळे प्रयोग करतच राहतो. अरे कालच मी हास्य जत्राच्या सेटवर गेलेलो. उपांत्य फेरी आहे ना म्हणून. बापरे, म्हणजे तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढलाय सर? गप्पा बस. तिकडच्या 2 सिनियर हास्यरत्नांना मी विशेषण देऊन आलोय. बापरे, मी तिकडे सुद्धा आग लावून आलात? विशेषण तर ऐक. प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर काय बोलले? महाराष्ट्राच्या विनोदाला आलेली सूज. आणि समीर चौगुले महाराष्ट्राच्या विनोदाचं जायवळ. सर 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 मला मारू नका. मी त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला आहे सर. वा 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 वा, अतिउत्तम. तुमचे शाब्दिक पंचेस नेहमीच दर्जेदार असतात, तसेच ते आज सुद्धा होते. दर्जेदार फालतुगिरी झाली. वा वा, सुंदर लिहिलं होतं आणि सुंदर परफॉर्म केलं. बघा सरपंचांना हा ऍक्ट कसा वाटला आणि ते किती मार्क्स देत आहेत. अलकाताई? आधी सचिन मोटे आणि श्रमेश प्रथमेश तुम्हा दोघांचंही कौतुक करते की कॉन्सेप्ट खूप छान आणि संवाद एवढे अप्रतिम होते ना. खरंच मजा आली. काय काय संवाद म्हणजे लाजवाब, अंडरलाईन्ड असल्यासारखे. आणि गेल्या आठवड्यात तुम्ही लोकांनी एवढी उत्सुकता वाढवली होती, एवढा तुमचा ग्राफ होता की हसून हसून पुरेवाट झाली. या आठवड्यात असं वाटत होतं की अपेक्षा भंग होतोय की काय, पण तुम्ही कुठेही त्याला तडा जाऊ दिला नाही. हे तुमच्यासाठी खरंच कौतुक करण्या एवढं आहे. वा वा, खरंच फार सुंदर, फार सुंदर. 11.5 गुण दिलेले आहेत अलकाताईंनी. बघा मकरंद आता किती गुण देतात. क्या बात है यार. मला सगळ्यात कौतुक तुमचं दोघांचं यासाठी वाटतं की एक तर तुम्ही स्वतःसाठी लिहिता आणि त्या लिहिण्यामध्ये पण फार मिश्किली आहे. आणि अशा पद्धतीनं स्वयंभू जोडी असणं, कारण एरवी काय असतं, व्यावसायिक यश मिळाल्यानंतर जोड्या बनतात, पण तुम्ही अगदी हौशी मंचापासूनच एक स्वयंभू जोडी बनवली, त्याबद्दल तुमचं मनापासून फार अभिनंदन आधी तर. आणि श्रमेश, क्या बात आहे, तू फार फॅन्टॅस्टिक. मला शेवटचा पंच फार आवडला. मी यांच्या घरात काम करणारे मोलकरीण आहे, हे अद्भुत होतं. क्या बात आहे, बहुत बढिया. मकरंद दादांनी सुद्धा 11.5 गुण दिलेले आहेत. ऑल द बेस्ट, होपिंग फॉर द बेस्ट. मंडळी, आता तुमच्या समोर येते मूर्खपणाचा कळस करत विनोदातली उंची गाठणारी जोडी. अर्थात सराईतपणे मूर्खपणाचे भाव चेहऱ्यावर आणत विनोदाच्या प्रांतात शिवालीगिरी नावाचा ट्रेंड उभा करणारी शिवाली आणि तिच्या कचड्यातून नेहमीच स्वतःची सुटका करून घेण्यासाठी विनोदी धडपड करणारा गौरव मालणकर. भाबड्या चेहऱ्यांनी विनोदातली हुशारी मिरवणारी ही जोडी उपांत्य फेरीत काय कल्ला करते ते बघूया.
मी आता निघता हा मासे मारीला. आज रास मासा मिलू दर आणि वाटेत काय वादल बिदल तुफान बिफान जा काय असन तर माझ्या आसपास सुद्धा फिरकू नका देऊ रे माते. मस्त 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 मस्त. काय काका कुठं चाललात? न मासं पकडायला. तुम्ही कोली हा. मग मला एक राऊंड मारून आण ना. ए बाय राऊंड मारून आणायला मी काय जत्रेतला पालनेवाला आहे का? मी कोली हा सांगितलं ना कोली हा. मी शिवाली मी समुद्रातला राऊंड मारायला सांगते. नाही मला मावरे पकडायला जायचं असं ना. अरे बाला असं नाही करायचं बाला. नाही नको म्हणू ना. अरे बाला असं नाही ना. प्लीज ना कोलीजी. तुम्हाला काय बोलला कोलीजी? ह्याच्या असला औरामान मला आधी कुणीच नाही दिला रे. तू म्हणा जी बोलला तर आता मी समुद्रात तुला जी सारख्या तुला राऊंड मारून आणता बोल. असं जी 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 आणि मग युटर्न मारून परत छोटाच राऊंड. बरं आपण छोटाच राऊंड मारू. आपला मोठा राऊंड सहन पण नाही होणार या लोकांना. चला चला चला. अरे 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 बाला काय करता? होरी पलटी होईल ना. तुझी होडी राजकारणी आहे का पलटी व्हायला? अरे तसा नाही होरी असं बॅलन्स करावं लागतं ना. अच्छा 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 मी बसू? हा बस 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 बस. हा वल्ला कुठे बस बस बस. वा किती मस्त आहे ना. तुम्ही माझ्यासाठी गाणं गाणं समुद्राचं. कंटाळा बाय ते नाही का नाव मध्ये बसल्यावर आपण गातो ओ मांजी रे तेरे बिना भी क्या जीना. अरे कवरा कॉमेडी करते तू. दोन गाणं मिक्स केलं तू. असं नसतं आणि गाणं बिना काय ना पिक्चर मध्ये असतं. इकडे खरं खर्च नाही असतं. नाही नाही तसं काही नसतं. तुम्ही बोला ना प्लीज. अरे नाही 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 बोला ना बोला ना. अरे नाही बोला बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी. हे आधी बंद कर. शार्क मासा आयला बघ. शिव बोला. तो शार्क मासा नाही है. मग तो शार्प मासा है. तो लई गोड मासा है. 312 शुगर असताना पण कॉमेडी करतो हाय. हा तो गोर आहेच पण कसं बाला मी एकतर नावतं किंवा गात. नाव चालवतं किंवा गात. नाही नाही तुम्ही नाव चालवा मस्त. पण काय हो कोलीजी काका याला नाव का म्हणतात? तुम्ही याचं बारसं नाही केलं का अजून? डोक्यावर पडली आहे काय? अरे होरांचं कधी बारसं होतं का? म्हणजे ह्यांना मी नाव देत पण ते याचं एकंदरीत वाहनाचं नाव हा म्हणून. हो तुम्ही नाव चालवता म्हणून नावाडी. आणि होडी चालवतात त्याला म्हणतात होडावाडी. आणि मग जहाज चालवतात त्यांना काय म्हणत असतील? जहाज. खलाशी बोलतात. किती मस्त आहे ना. काय करता बाला? अरे काय करता? येरी आहे का तू? नीट बस. मासा मासा एक टपली देऊ. मासाला टपली का देता? राहू दे पाहू दे त्याला. पाहू रे पाहू. कोलीजी कोलीजी का तिकडे डॉल्फिन झोपलाय. कुठं? कोलीजी तिकडे कोपऱ्यात डॉल्फिन झोपलाय कोलीजी. ए बाय तो डॉल्फिन नाही तो बाबा झोपला हा तिकडं. एवढा लांब बाबा झोपायला का आला? काय करेल बिचारा? तिकडे त्याला सारखं उठवत असतात ना गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग बाबा. मग इकडे झोपतो इकडे डिस्टर्ब करायला कोण नसतं ना. चांगलंय किती मस्त. अय्या कोलीजी हे तर बंद घड्याळ आहे. बंद घड्याळ ठेवायचं नसतं. द्या टाकून.
अरे वसारे का केलं तू? ते बंद घालणार नव्हतं, होका यंत्र होतं. आता कसं मिळणार? आता तू कसं टाकलं, कसं मिळणार? मी पाण्यात उडी मारून शोधू का ते? मला सापडेल का? बस इकरा. अरे पाणी खोल, मांजावर येईल सगळं. तुला खोल पाण्यात पोहता येतं? मला कमरेवेडा पाण्यात पण पोहता येत नाही. मग कशाला तोंडवर करून बोलतं रे पाण्यात पोहू, उडी मारू म्हणून? नाही, मला ते बुसका डायव्हिंग करायची होती ना एकदा. काय करायची होती? बुसका डायव्हिंग. तुझ्या पोटात एक बुसका देऊ का? अरे तर बुसका डायव्हिंग ना स्कुबा डायव्हिंग. हा ते असं कुठे पण नाही करतायत. असं समुद्रामध्ये असं जागा शोधावी लागतं जिकडे खूप मासे असतील, शंख शिंपले असतील, पान वनस्पती असेल. वाव, एवढं सगळं असतं समुद्रात. हा, त्यात मोती पण असतं. मोतीचं काय मोठं कौतुक, माझ्याकडे पण आहे. तुझ्याकडे मोती? हा, ओरिजिनल. दाखव दाखव. बघणार? हा, तुझ्याकडे मोती. हा, हे वल्ल बघितलं? असा वल्लवी ना कानाखाली ठेव मोती, ठेव. वाव, कोलीजी काका, याला वल्लव म्हणतात. पण याला वल्लव का म्हणतात? मला माहितीये. हे पाण्यात सारखं वल्ल होतं म्हणून याला वल्लव म्हणतात. वाव. पण ऍक्च्युली ना तुम्ही याला ना एवढं हलवता ना, याला वल्लव नाही, याला हल्लव म्हणायला पाहिजे. कोलीजी काका, मला द्या ना वल्लव, एकदा हल्लवायला द्या ना. अरे वसारे थांब जरा, स्पीड कमी होईल. तशी कोणाला घाई आहे? 2 आठवड्यानंतर घरी आरामच करायचंय, द्या. अरे नाही देणार तू, गप बस तू. द्या ना मला. अरे ते दुसरं वल्ल ते घे, माझं वल्ल नाही देणार. अरे का पोरगी? अरे ए वल्ल वल्ल, ए वल्ल वल्ल, ए वल्ल वल्ल, ए वल्ल वल्ल. अरे काय करता? काय करता? अरे तू तिकडनं उलटा वल्लवता, मिटनं सुलटा वल्लवता. अरे घोरी गोल गोल फिरता. मग तुम्ही माझ्या बाजूने वालवा ना, असं वा. काय आवाज करता रे? चल मोती हा तिकडे वल्लव, माझ्यासारखं वल्लवायचं असतं तर वल्लव. तुमच्या बाजूने वल्लवते. अरे काय रे, तिकडे ठेव रे. ए वल्ल वल्ल, ए वल्ल वल्ल. अरे हा कुठला गाणं? हा वल्ल वल्ल. ए वल्ल वल्ल. हा नीट वल्ल. ए वल्ल वल्ल. हा नीट. ए वल्ल वल्ल. अरे काय करतोय? ए वल्ल वल्ल. अरे अरे का केलं वसारे? का केलं तू? माझं वल्ल फेकून दिलं. अरे का फेकलं माझं वल्ल? नाही, मी फेकला नाही, मी फक्त असं घेतला. मी असं मस्त वल्ल वल्ल, ए वल्ल वल्ल असं करत होते. मग वल्ल वल्ल असं पडलं. अरे वसार, माझं दोन्ही वल्ल फेकून दिलं तू. अरे काय येरी हा कर तू? अरे येरी हा कर. अरे माझं कंपास फेकलं, वल्ल फेकलं. आता घरी जायचं कसं? सॉरी. आपण एक काम करूया का? आपण एक फोटो काढूया आठवणीसाठी, या मस्त आठवणीसाठी. अरे वासारे, तू काय येरी हा का? आवरा मना टेन्शन, तुला फोटो काढायचा. गप बस, शान बस तू इकडे, शान बस. अहो ते टायटॅनिक पोज मधला मी रोज आणि तुम्ही जॅक मारली मी तुला इकडे बोलावलं. गप बस तू, आता फोटो बिटो काय नाही, शांत बस, एकदम शांत बस. ए कोलीजी प्लीज. तू कोलीजी बोलतो, सगळा प्रॉब्लेम इकडे. कर लवकर कर. तुम्ही इकडे उभं राहा, इकडे. मी अशी पुढे उभी राहणार, तुम्ही उभं राहा ना ह्याच्यावर. हा क्या बात आहे. थोडं मागे वा, थोडं माग. असे हात करा. कशाला करा ना, टायटॅनिक पैसे आहे. टायटॅनिक काय आहे? थोडं माग. हसायचं का? तुम्ही मला पारला. अरे आता काय करणार? अरे मी डुंबतो. मी आहे तुम्हाला वाचवायला, तुम्हाला डुंबू नाही देणार. कॉलेजी मला सांगा ना, मी काय करू? मी काय करू कॉलेजी? तुला पोहता नाही कॉलेजी. हे मग काम कर, तू घाबरू नका. तू तिकडे मार, मी चालला, मला येतं पोहता. अरे फायनल अजून बाकी आहे कॉलेजी. तर सरपंच, कोणाला मिळणार आहे फेट्यांचा मान? रंगदेवता आणि हास्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अखिल खुर्द बुद्रुक ग्रामीण सरपंच संघटना बोकुड जळगाव सविनय सादर करीत आहे हास्य विनोदाचा अंतिम आखाडा, महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम.
याल तर हसाल, न याल तर फसाल. रंगमंचावर प्रत्यक्ष हत्ती, घोडे, उंट, वाळवंटातल्या नर्तिका पाहायला विसरू नका. पारावरच्या राजकारणातल्या कुलंगडी, भानगडी सगळ्या विसरून खळखळून हसायला या. पण तत्पूर्वी उपांत्य सामन्याचा निकाल हा सगळ्यात महत्वाचा आहे. उपांत्य सामन्याचा निकाल जाहीर करण्याची विनंती मी करतोय आमच्या अखिल खुर्द बुद्रुक ग्रामीण सरपंच संघटनेच्या बिनविरोध महिला प्रदेशाध्यक्ष बकाल फेम अलकाताई खुगल. मी दुसऱ्या सरपंचांचं नाव घेण्याआधी मी सांगू इच्छिते, मी आत्ताच एका प्रमोशनसाठी चालले होते बकालच्याच, आणि मकरन एवढे दिवस महिला फक्त फोटो काढायला येत होत्या, पण यावेळी 10 ते 15 वर्षाची मुलं ही हास्य जत्रामुळे एवढे फोटो काढायला धावत होती, याचं मला खरंच कौतुक वाटतं. त्याबद्दल मी सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि सोनी मराठीचं मनापासून आभार मानते. आणि आता सांगते, गल्लीत गोंधळ घालत दिल्लीत मुजरा करणारे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा फेम दुसरे सरपंच मकरन आबा अनासपुरे, आपणही निकाल जाहीर करावा. या आठवड्यात आम्ही जाहीर केलेल्या निकालानुसार हा मानाचा फेटा आणि मानाचा सातबारा देतो आहोत श्रमेश आणि प्रथमेश. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा सातबारा.